गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक छान घटक पाहत आहोत। ही आपली रिव्हिजन आहे असं तुम्ही समजू शकता। म्हणजे परीक्षेच्या जवळ आल्यानंतर या टप्प्यात आपण आता रिव्हिजनला सुरुवात केलेली आहे आणि यातला हा घटक खूप इंटरेस्टिंग होणार आहे। ठीक आहे, याच्यामध्ये आपण कंबाईन घटक घेतलेत। आधी आपण स्वतंत्र घटक केलेले आहेत, म्हणजे शेकडेवारीचा वेगळा आणि नफ्या तोट्याचा वेगळा। मात्र या टप्प्यावरती तुम्हाला एकत्र सुद्धा आलं पाहिजे। उदाहरण दिल्यानंतर त्यात ते काही सांगणार नाहीत, हे वेगळं करा आणि ते वेगळं करा। ठीक आहे, चला उदाहरण समजून घेऊ आणि मग सुरुवात करू। उदाहरण असं आहे, एक हापूस आंबा 24 रुपये। एक हापूस आंबा 24 रुपये, कोकणात हापूस जास्त येतात। 24 रुपये याप्रमाणे 4 शेकडा आंबे घेतले। 4 शेकडा। आधी एक सांगतो, शेकडा म्हणजे हा व्यवहारात वापरणार आहे। शेकडा म्हणजे 100, बरोबर, किंवा शतक त्याला आपण साध्या याच्यात म्हणू शकतो, पण सरळ सरळ तो आकडा 100 येतो। 4 शेकडा म्हणजे 100। मग याचा अर्थ 24 रुपयाने 400 आंबे घेतले तर त्यांची रक्कम पहा। आणले, वाहतुकीचा खर्च 10% आला। 10% खर्च आला, बरोबर। म्हणजे ही जी रक्कम येणार आहे ह्याच्यावरती 10% आलेला आहे। आपण टक्केवारी पाहणार आहोत। आधी मी फक्त उदाहरण उलगडून ठेवतो आणि त्याच्यानंतर शेकडेवारीला सुरुवात करतो। 10% खर्च आला, तेच आंबे 20% विकले। म्हणजे जो ही जी रक्कम आली याच्यात 10% मिळवला आणि नंतर जी रक्कम आली त्याच्यावरती 20% नफा घेतला, म्हणजे परत प्लस 20% केला मग विकलाय। काय केले? 3 टप्प्यात उदाहरण आहे। शेकडेवारीने एकूण रक्कम काढली, त्या रकमेवरचे 10% काढले आणि नंतर त्याच्यात 10% मिळवले। आता आपण आधी कोणत्याही गोष्टीचे 10% आणि 20% कसे काढायचे हे बघू। ठीक आहे, कोणत्या गोष्टीचे 10% आणि 20% खूप सोप्या पद्धतीने सूत्राने सांगणार आहे। ओके, चलो करू सुरुवात। आपलं मुख्य उदाहरण आपण काही वेळ बाजूला ठेवलंय। आता आपण याची शेकडेवारी समजावून घेत आहोत। शेकडेवारी किंवा टक्केवारी, ठीक आहे, किंवा टक्केवारी। बघा तुमच्या समोर मी लिहिलेलं आहे, पहिलं 1000 रुपयाचे 10%। 1000 रुपयांचे 10%। सूत्र सांगतो त्याच्यानंतर शॉर्टकट सांगतो कसं काढतात। 1000 रुपये गुणिले 10% काढायचे होते, पण कोणतेही टक्के असतील तर हे चिन्ह असं असतं, त्याला 100 ने भागायचं असतं, बरोबर आहे। पहिले 2 भाग आपण खूप छान केलेले, बघितले नसतील तर आधी ते बघा। जरी अडचण आली तर अवश्य परत जाऊन बघा आणि अधूनमधून त्यांचा सराव करत चला, म्हणजे परत बघा, विसरणार नाही। या भागात समजून सांगतो, कोणत्याही गोष्टीचे 10% काढायचे असले म्हणजे काय करायचं, पुन्हा मांडतो। 1000 गुणिले 10%ची मांडणी अशी आहे, 100 भागिले हे टक्के म्हणजे 100। 10 भागिले 100, बरोबर। आता काय करणार आपण, हा 0 गेला, हा 0 गेला, हा गेला, हा गेला, उरलेल्या याचा गुणाकार साधा। बघा बरं किती येतो, हा 1 वरती, हा 1 0 आणि हा 1 0, 2 0 आले। म्हणजे 1000 रुपयांचे 10% म्हणजे 100 रुपये। 100 रुपये आले। पुन्हा परत समजून सांगतो, तेच उदाहरण खाली मांडलेलं तसंच। हे जे 1000 असे आहेत ना, ह्याला वेगळ्या पद्धतीने मांडून दाखव थोडस, तेच आता इकडे लक्ष द्या। 1000 रुपये आपल्याला दिले होते, त्याचे 10% काढायचे। हे 10% मांडताना मी सरसकट खाली 100 मांडले, टक्के म्हणजे 100। हे सूत्र आहे त्याचं। दिलेली रक्कम इथं टाका, जेवढे टक्के काढायचे तेवढे त्याला गुणाकार करा आणि ह्या सगळ्याला 100 ने भागा। याच्याही नंतर मी आणखी सोपं करून सांगणार आहे, आणखी सोपं करणार। आता ह्याच्यामध्ये काटाकाटीचा भागाकार करा, सरळ। हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला। याच्यात काय करायचं, मोठ्या याच्यातले उडवायचे, आधी कट करायचे, ठीक आहे, मोठ्या याच्यातले, आणि राहिलेले मग छोटे राहतात, त्याचा गुणाकार सहज होतो। आता 10 ने 10 ला गुणलं, 10 10 100 आले तुमचे 1000 रुपयांचे 10%। हे 1000 रुपयांचे 10% आलेले तुमचे 100, ठीक आहे। हे मी दोनदा समजून सांगितलं। आता बघा काय, आता ह्याच्याही पेक्षा सोपं करू आपण। काय करायचं माहिती का, सरळ 1000 ला, या 1000 ला 10 ने भागा, तरी तेच उत्तर येणार आहे। हा 0 गेला, हा 0 गेला, किती उरला, 100 आले का 10%।
आले 10%. आधी दोनदा समजून सांगितलं. म्हणजे 1000चे 10% बरोबर 100 झाले. शॉर्टकट. आता आणखी सांगतो. 2000 आहे. 2000चे 20% ओके. आधी 10% काढू. 2000चे 10% किती येतात पहा बरं. हा शून्य गेला, हा शून्य गेला, किती आले? 200 रुपये आले. 2000चे 10% 200 रुपये आले. तुम्हाला 20 काढायचे ना. या 200ला 2 निघून ना. 200ला 2 निघून किती आले? 400 रुपये झाले. 2000चे त्याला 10नेच भागलं आणि केलं. ओके. मग सूत्राने केलं असतं तर काय केलं असतं? 2000 रुपये गुणिले 20% भागिले 100 तरी सुद्धा तेवढंच उत्तर येत. सूत्राने केलं. मी शॉर्टकट सांगितला. हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. 20 गुणिले 20 किती हो? 0 0. हा एक 0 हा एक 0. 2 मांडले 2 2 4 आला का 400. ही झाली टक्केवारी. आपण एका गोष्टीचे 10% काढले, नंतर त्या गोष्टीचे आपण 20% काढले. ठीक आहे. समजले. हेच मी इकडे केलं होतं. आता परत काय करतो? आणखी 2 उदाहरणं घेतो आणि टक्के समजून सांगतो. चल. आता तुमच्या समोर मी एकाच रकमेचे 2 टप्पे ठेवलेत. तुम्ही सुद्धा काढू शकता. आता तुम्हाला काढायचे असतील तर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. खूप सोपं उत्तर आहे. सांगितलेल्या ट्रिक प्रमाणे जा. 1350चे 10% काढा. काय तोंडी बोलूस तर उत्तर निघतंय. 1350चे 10%. 1350 भागिले 10 करा, लगेच उत्तर येईल. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 135 रुपये. तुम्ही म्हणतात सर एवढं फास्ट झालं? हो. आता ह्याचे 20% करायचे असतील तर हे तुम्हाला किती टक्के मिळाले मला सांगा बरं. 10% मिळाले की नाही? याचे 20% असतील तर याला 2 ने गुणा 20 बरोबर ना. 2 ने गुणा किती होतात? याला गुणात किती? 260 रुपये होतील. 270 रुपये. कसे? 2 पंचे 10 किती आला? 1 आला हातचा. 2 त्रिक 6 आणि 1 7. 2 दुनी 2 1 2. 270 आला. बरोबर आहे. म्हणजे 10% काढले आणि त्याला 2 ने गुणलं. सूत्राने काय केलं असतं? सूत्राने दाखवतो. 1350 गुणिले 20% सांगितले ना मी तुम्हाला इथं. बरोबर ना. 20% सांगितले. ठीक आहे. मग याला 20 ने गुणू आणि भागिले 100 तर तुमचे आहेतच. इकडं पहा आता लक्ष द्या. 1350 गुणिले 20 हे 20% काढायचे म्हणून बरं का. हा आता 100 गेला, हा गेला, हा गेला, हा एक गेला, हा एक गेला. हे आलं का 135 गुणिले 2. हे मी वरती केलंय बघा. 135 गुणिले 2. 135 गुणिले 2 हे सूत्राने सुद्धा तिथंच येतं. ती 10% काढले का त्या 10%ला फक्त 2 ने गुणायचं. ह्याला 2 ने गुणा बरोबर 270 येतं. समजलं. आता इथं 1350चे 30% सांगितले तुम्हाला. कोणत्याही गोष्टीचे 1350चे 30%. सूत्र जर मांडलं तर असं. ठीक आहे. ओके. बरोबर आहे. आता आपण 10%च्या पद्धतीने काढून बघू. 1350 गुणिले भागिले 10. हा गेला, हा गेला. बरोबर आहे. गेला. मग आता किती आले? 135 आले ना. आणि 10% आले होते त्याची तिप्पट करा. 30% येऊन जातील. करून घ्या. तेच उत्तर आहे ना. सूत्राने सुद्धा हा कट केला, हा कट केला, हा गेला, हा गेला. 135 गुणिले 3 आलं तेच. 10 काढून ते करायचं. सूत्राने असं करतायत आणि याने असं करतायत. दोन्ही पद्धतीने सांगितलं. करा आता बेरीज याची. काय होतंय? 270 म्हणजे 130 ने 13 13 70 39. 39 आणि 5 39 आणि 15 405 रुपये. ओके. काय केलं? 3 5 15 3 चोक 12. एक मिनिट. 3 5 15 आणि त्याच्यानंतर 3 त्रिक 9 9 तो एक 10 झाला. बरोबर. आणि परत 3 1 3 आणि तो हातचा आला. 405 रुपये. याचं उत्तर किती आलं? 405. म्हणजे आपण आता 2 टप्प्यात काढायला शिकलो. सूत्राने सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आणि ह्यानेही सांगितलं 10 ने. ठीक आहे. आणखी एक असंच उदाहरण देतो टक्केवारीचं. मग आपण मूळ उदाहरणाकडे जाऊ. ठीक आहे. चला. बघा आता तुमच्या समोर मी एक रक्कम ठेवलेली आहे.
9,600 चे 10% किती वेगात आणि किती फास्ट काढू शकता बघा. आणि आवडला असेल तर मला लगेच त्याच्यात लाईक करायचे किंवा ते जाऊ द्या, लाईक बिक काय असेल ते तुमचं नाव टाकून सांगा मला. 9,600 चे 10% काढायचे म्हणजे त्याला 10 नेच भागायचं. अहो काय इथं एक शून्य कट केला, काय आलंय उत्तर 960 रुपये. ठीक आहे, ही रक्कम आपल्याला त्या उदाहरणात उपयोगी पडणार आहे. ओके बरोबर आहे. आता हे असं झालं, मग याचे 20% म्हणलं तर तुम्ही आता किती काढले? 10% काढले बरोबर. 10 ने भागलं. ह्याचे 20%, 20 ने भागायचं नाही. मी काय सांगतो लक्षात घ्या. 20 ने भागायचं. हे जे 960 आलेत ना, ह्याला 2 ने गुणायचं, दुप्पट करायचे. किती येते पहा? 0 बेसाही 12. ओके, त्याच्यानंतर 2 18 18 आणि त्याचा 1 आलेला किती झाले? 19 बरोबर आहे. ओके, हे झाले याचे 20%. म्हणजे 960 चे 20% एवढे, म्हणजे त्याला आपण 2 ने गुणलं. 10% काढले होते म्हणून गुणला. ही 10% रक्कम होती म्हणून त्याची दुप्पट केली. ठीक आहे, आता तुमची ही रक्कम आली. हे उदाहरण इथंच सोडून देऊ. त्यानंतर एक रक्कम तुमच्या पुढे ठेवलेली आहे, तिचे 10% काढा. पहिले 20% सूत्रानुसार काढता येतील. 20 ने भागिले 100 कसे करणार? किंवा याचे 10% काढले म्हणजे 10 ने भागा. हा 0 गेला, हा 0 गेला, किती झाले? 10% किती झाले? 1056 बरोबर आहे. काय केलं आपण? 10,560 भागिले 10 केलं, मांडलं 10,560 ला. हा 0 गेला, हा 0 कट केला, उरलेली रक्कम ही आली तुमची 10%. आता तुम्हाला सांगितलेलं 20%, मग याला तुम्ही 2 ने गुणा, तुमचं उत्तर 20% येणार बरोबर आहे. बघा बरं, 2 12 एकाला हातचा, 2 5 10 10 आणि 1 11, परत एकाला हातचा द्या मांडून. आणि 2 1 2 किती आलं? हे होतं तुमचं 1056. हे आलं 2012. हे तुमचे आलेले आहेत 20%. कशावरून आले? हे 20% होते याच्यावरनं. ठीक आहे, इथं बघू आता काय होतंय. हा गेला, हा गेला, हे 2 गेले. बघा 1056 ला गुणून एवढंच उत्तर येणार आहे. 1056 ला गुणा, बरोबर उत्तर तुमचं 212 आलं. या दोन्ही रकमा आपल्याला त्या उदाहरणात कामाला येणार आहे. दोनही रकमा इथं 10% काढून घेतले आणि इथं 20% काढले, त्याने सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे. आलेल्या एकूण रकमेवरती 10% वाहतूक खर्च लावा आणि जी आलेली रक्कम आहे म्हणजे ही रक्कम त्याच्यात ऍड करा आणि मग त्याच्यावर 20% नफा लावा. आता तुम्हाला टक्केवारी कळली. तुम्ही परत मागे जा, उदाहरण पहा आणि सोडवा. चला, हे उदाहरण आपण सुरुवातीला घेतलं होतं. ठीक आहे, आता तुम्हाला टक्केवारी कशी काढायची हे माहित झालं. आता आपण मूळ उदाहरणाकडे येऊ. बघा बरं, आता किती आंबा होता? एक आंबा किती रुपयाचा? 24 रुपयांना एक. आणि घेतले कसे? किती? 4 शेकडा. मी तुम्हाला सांगितलं 1 शेकडा म्हणजे काय? 1 शेकडा म्हणजे 100. ठीक आहे, 1 शेकडा म्हणजे 100. मग हे किती झाले? 4 शेकडा म्हणजे किती झाले? 4 शेकडा म्हणजे 400 झाले. आता आपल्याला 24 रुपयाप्रमाणे 400 आंब्यांची रक्कम काढायची. किती येते? हे 2 शून्य देऊन ठेवा इथं. आता 4 ने 24 ला गुणा, 4 चौक 16, एकाला हातचा, 4 दुनी 8, 8 आणि 1 9, किती आली? 9,600. ही रक्कम आधीच्या उदाहरणात होती बघा, 9,600. याच्यावरती आपल्याला 10% वाहतूक खर्च ऍड करायचा. इकडे लक्ष द्या. आता हे इथपर्यंत झालं. त्यावर म्हणजे किंमत होती 24 रुपये, त्याप्रमाणे 4 शेकडा आंबे घेतले ते झाले एवढ्याचे 9,600 चे. ठीक आहे, मी इथं लिहितो 9,600 एवढी रक्कम झालेली. मग आता त्यावर 10% वाहतूक खर्च. 9,600 वर 10% वाहतूक खर्च बरोबर आहे. 10% खर्च म्हणजे खर्च किती हो? ह्या 9,600 ला 10 ने भागावर. हा गेला, किती झाला? 960 रुपये वाहतूक खर्च बरोबर की नाही? 960 रुपये वाहतूक खर्च. मग आता ही रक्कम होती आणि त्याच्यात 960 रुपये ऍड करावं लागतील. मग एकूण किती होतील ते इथं लिहितो. 9,600 अधिक 960 किती झाले पहा बरं.
9,000, आता हे इथे घेतले शून्य, हा शून्यात शून्य मिळाला, हा 606, 9 6 किती झाले 15. ओके, एक आला आजचा 9 9 18, 18 आणि 1 सेकंद 9 आणि 6 झाले 15, बरोबर आहे. आणि एक हातचा आला, हे झाले 10. किती झाले 10,560 आली रक्कम 10,560. मग हे तुम्हाला मी परत दुसरं उदाहरण दिलं होतं 10,560 वर 20% काढायचं दिलं होतं का, आठवलं. ही ती रक्कम होती. आपण काय केलं आता, ही रक्कम आपण टोटल काढली वाहतूक खर्च मिळून. ही होती विक्री किंमत आणि हा आहे वाहतूक खर्च. काय आहे वाहतूक खर्च. तो 10% होता की नाही, 10% होता जो आपण ऍड केला आणि एवढी रक्कम आली. त्याने काय सांगितलं, त्याने सांगितलं जो वाहतूक खर्च तो मिळून त्याच्यावरती 20% नफा, ह्या रकमेवर 20% नफा घ्यायचा आहे. 20% नफा कशावर घ्यायचा, 10,560 वरती 20% नफा. कसं काढणार आपण, ह्याला गुणिले 20 भागिले 100, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, किती आला बघा, 2 ने गुणा. हे उत्तर पण काढून दाखवलं तुम्हाला. किती येतंय, बेसाही 12, एक आला हातचा, बे 5 10, 10 आणि 1 11, परत एक आला हातचा, हा मांडला, आणि बे एक बे किती आला 2,112 रुपये नफा त्याला घ्यावा लागेल 20%, आणि तो त्या रकमेत ऍड करावा लागेल. म्हणजे 10,560 हे जे होते याच्यावरती हा 20% नफा आहे, हा दोन्ही ऍड करावा लागेल, मग ती किंमत येईल, मग तुम्हाला खरेदी किंमत मिळेल. ठीक आहे. आता ते कुठं लिहितो, समजा इथंच लिहितो, चला थोडक्यात लिहितो. 10,560 अधिक हेच रक्कम 2,112, हे तुमचं उत्तर आहे. बघा इथं 2, हे 7, हे 6, 2 आणि हे 12,672. पहिल्यांदा पर्यायात मी दिला होता, चौथा पर्याय होता बघा, चौथा पर्याय 12,672. ओके, बघितलंय. आपल्याला हे 4 टप्प्यात का सोडावं लागलं तुम्हाला सांगतो. आधी तुम्हाला शेकडा माहित झाला, 24 आंब्याला परत एकदा रिवाइज करू. 24 आंबे रक्कम आहे 24 रुपयाला एक आंबा, 400 आंब्याचे झाले 9,600, बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितलं, त्या याच्यावरती 10% वाहतूक खर्च 9,600 वर 10%. मग एका विद्यार्थ्याला मी ते उदाहरण समजून सांगितलं तर ऑनलाईन त्याने मला पाठवलं, पण त्याच्या हे लक्षात आलं होतं 10% कसे काढायचे, म्हणून हा स्वतंत्र व्हिडिओ घटक बनवला. जर एका विद्यार्थ्याला घटक लक्षात येत नसेल तर माझ्या अनेक विद्यार्थ्यांना तो येणार नाही, म्हणून मला ते समजून सांगणं गरजेचं आहे, बरोबर. त्याच्यासाठी होतं हे 10% कसे काढायचे, जो बघत असेल तरी पण लक्षात द्यायचं. 9,600 चे 10% काढणे म्हणजे काय आहे बेटा, ह्या 9,600 ला 10 ने भागणे, 10 ने भागलं, हा शून्य कट झाला, हा आला 960, हा झाला तुमचा 10% वाहतूक खर्च. आधीची रक्कम होती 9,600, त्याच्यात 960 मिळवला, मग ही झाली तुमची आता विकायला तयार झालेली किंमत सुरुवातीच्या वाहतूक खर्च मिळून 10,500. पण त्याच्यावर पुढे एक उदाहरण लांबलंय अजून थोडं विधान. त्यांनी सांगितलं की त्याच्यावर 20% नफा, म्हणजे 2 टप्प्यात काढलेल्या रकमेवर 20% घ्या. मग आलेली रक्कम होती 10,560, त्याच्यावरती 20% काढले आपण. किती काढले 20%. कोणते ते 20%, ते आहेत हे 2,112. मग आता विक्रीची किंमत, तुमची ही रक्कम आणि हा नफा काय होतो, रक्कम आलेली रक्कम आणि नफा मिळवून केला का मग तो एकूण किंमत निघते, एकूण विकी निघते, बरोबर. खकी अधिक विकी, खकी अधिक नफा, खकी आणि नफा मिळवला की समोर विक्री येते. मग आपण खरेदी किंमत आपल्याला एवढी आलेली होती आणि हा नफा त्याच्यात ऍड केला, एवढ्या रकमेला आपण विकू शकतो 12,672. समजलंय उदाहरण. ओके, चला आणखी एक उदाहरण घेऊ. खूप सोपं उदाहरण आहे, तुमच्या समोर नवीन उदाहरण ठेवलेलं आहे, वाचून घ्या. जर तुम्हाला आधीची टक्केवारी समजलेली असेल तर खूप लवकर उदाहरण येईल. अण्णा पाटलांच्या वाड्यात 300 पोती धान्य आहे. किती पोती, 300 पोते, सगळं धान्य, बरोबर आहे. 300 पोते धान्य आहे, त्याच्यातलं 20% ज्वारी, 35%
गहू आणि 15% तुरीची आणि उरलेली आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. सोयाबीन आहे, मग सोयाबीन आपल्याला काढायची आहे. ठीक आहे, तर सोयाबीनचे पोते किती, सोयाबीन आपल्याला काढायची. आता हे इतकं सोपं आहे, दोन पद्धतीने करता येईल, दोन पद्धतीने. मी तुम्हाला हिंट देतो, त्याच्यानंतर व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. या तिन्हीची टक्केवारी ना, या तिन्ही टक्क्यांची बेरीज करा, म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे असलेले सध्याचे पोते कळतील. ते ह्याच्यावरती काढा आणि ती आलेली एकूण रक्कम, एकूण पोते याच्यातनं वजा केले का सोयाबीन कळून जाईल तुम्हाला. आलं लक्षात? काय करायचं, या 3% बेरीज केली, किती होते सांगा बरं. 20 आणि 35 आणि 15 किती टक्के झाले, 70%. म्हणजे त्यांच्याकडे असलेले जे माहिती असलेले धान्य माहिती असलेले ते 70%. 300च्या 70% म्हणजे किती, 300च्या 70%, 300च्या 70% काय येते, 7 एक 7. ह्याला असं नाही करता यायचं. ओके, असं न करता आपण असं करू, 300 गुणिले 70 भागिले 100 करा. ठीक आहे, हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं, काय आले, 3 7 21 आणि हा 0. किती पोते आले, 210 पोते. किती आले, 210. मी तुम्हाला दोन पद्धतीने करून दाखवणार, ही एक आणि आणखी एक. जर त्यांच्याकडचे माहित असलेले पोते 200 आहेत, एकूण पोते त्यांचे 300 आहेत, तर या 300तून 210 गेले की उरलेले सोयाबीन निघेल का, हो. 300तले 210 गेले, 90 पोते सोयाबीन नाही का, हे चौथं पर्याय, 90 पोते सोयाबीन. ठीक आहे, आले लक्षात. ओके, म्हणजे आता तुम्हाला हे समजलं असेल असं समजतो. पण दुसरी एक पद्धत समजून सांगतो, जरी एकूण तुम्हाला माहित नसेल ना, तरी पण कशी काढायची ते सांगतात. ठीक आहे, बघा, लक्ष द्यायचं आपल्याला. आता आपण काय करू, प्रत्येकाचं काढून घेऊ. 20% ना, 20% म्हणजे किती, 300चे 20%, 300चे 20% म्हणजे काय बघा बरं, 300 भागिले 20, हा 0 गेला, हा 0 गेला, काय येईल. ठीक आहे, हे याच्यापेक्षा तुम्हाला आणखी दुसरी पद्धत सांग. आता आपण 300चे 10 काढून त्याचे दुप्पट करू, 300चे 10 करू, समजा 300चे 10. ठीक आहे, सगळ्याला 10च काढून घेऊ. 300 गुणिले 10 बरोबर आहे, भागिले 100, हा गेला, हा गेला, हा गेला, हा गेला, 3 10 30. हे तुमचे काय आले, 10% आले. आता तुम्ही इकडे लक्ष द्यायचे, 10% आले. 10% जर 30 असतील तर 20% किती होतील, 20% बरोबर 60. आता 10% जर 30 असतील तर 5% किती होतील, 10% 30 असले तर 5% त्याच्या निम्मे 15, बरोबर ना, 15. हे 20% झाले. 15% इथं दिलेली रक्कम आहे ती, 15%तले आपण 5%चं काढलं, 5% किती आले, 15. हे 15 आणि हे 10 30 म्हणजे किती झाले, 45 पोते. हे झाले, हे झाले. आता 35% काढायचे, बरोबर आहे. 10% तुमचे 30 आहेत. ठीक आहे, त्याला 3 ने गुणा, किती झाले, 90. आणि त्याच्यात हे 5%चे 15 मिळवा, किती झाले, 15, 105. म्हणजे आता तुम्हाला 35% पोते सुद्धा मिळाले, 105. आता यांची बेरीज करा, 0 6 4 10 आणि 2 210, 11चा 1 किती आले, 210 पोते आले. परत मांडतो, ते खराब झालं होतं. 210 पोते हे आले तुमचे, 210. इथं काय केलं आपण, सेपरेट केलं, हे थोडं लांबून जावं लागलं. 210 आले, 300 मधून 210 पोते वजा करा, आले 90. ओके, आले 90. हे थोडं फिरून काढलं आणि त्याच्याऐवजी मी तुम्हाला आधीच जे म्हटलं होतं ती सगळ्याची बेरीज करून काढायचं. ते काय होतं माहिती का, त्याच्यामधले हे 20%, हे 35% आणि हे 15% सगळे एकत्र केले, 20 अधिक 35 अधिक 15% होते, हे झाले तुमचे 70%. आता 300चे 70% काढणं लय सोपं होतं. 300चे परत एकदा दाखवते, 300 गुणिले 70 भागिले 100, हा गेला, हा गेला, 30 गुणिले 7, इथं किती राहिला, हा राहिला 30 आणि हा राहिला 7. म्हणजेच 30 गुणिले 7 करा, 210. हे तुमचे एकूण करून केलेले.
210 हे 300 वजा केले की 90 येतं. समजलं उदाहरण? ओके. आता अशाच पद्धतीने मी तुम्हाला शाळेतल्या मार्कांचं उदाहरण देतो. ओके, चला. आता तुमच्या समोर एक थोडंसं मोठं उदाहरण ठेवलं. खूप सोपं आहे, खूप सोपं. आणि ह्याच्यानंतर मी रिव्हिजन थांबवणार आहे. रिव्हिजनचा व्हिडिओ किंवा घटक थोडा मोठा होतो, चिंता करू नका. कंप्लीट बघा. एकदा नाही शक्य झालं तर संध्याकाळी, सकाळी नाही जमलं संध्याकाळी, 2 दिवसात काय ना पूर्ण करा. कारण त्याच्यानंतर तुम्हाला तो घटक अडणार नाहीये. ठीक आहे, खात्री आहे 100%. बघा आता ह्याच्यात एक नवीन पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. इथं मी पाढा लिहिलाय, टक्केवारीची नवीन पद्धत आहे, खूप सोपी. ठीक आहे, बघा इथं काय होतंय. 5 विद्यार्थ्यांना, आता हे सोडून देतो, 5 विद्यार्थी काढून देतो आपण. ठीक आहे, इथं विद्यार्थ्यांना, ओके, विद्यार्थ्यांना 600 पैकी मार्क पडलेले आहेत. 600 पैकी. आणि मी इथं पाढा लिहून ठेवलाय 6चा. बरोबर आहे, 6चा पाढा हे मुद्दाम तुमच्या लक्षात आणून दिलं. आणि 600 पैकी मार्क आहेत. तर काही विद्यार्थ्यांना 600 पैकी 10% पडले. म्हणजे किती पडले? आता मी एवढंच विचारणार आहे तुम्हाला, किती पडले? 600 पैकी 10%. बरोबर आहे. मग काय होतंय, 10% आले म्हणजे आपल्याला सगळं येतं. मग 10%ला आपण डायरेक्ट ह्याला 10 ने भागू शकतो. 10%साठी काढले आपण. 10%साठी फक्त 10% काढायचे. म्हणजे 10 ने भागा, हा गेला हा गेला, म्हणजे किती आले हो? 60 आले. 10% आले 60. आता पुढचे भरभर येतील. 10% 60 आलेत. मी तुम्हाला परत विधान करून सांगतोय, एकदम जबाबदारीपूर्वक व्यवस्थित. 10% म्हणजे 60 आले. हे इथं मी लिहिले 10%. 10% बरोबर 60 मार्क. तर 20% बरोबर किती? या 60 ला गुणा, 6 ला गुणा, 6 दुने 12 आणि 1 शून्य देऊन टाका. 20%, कारण 600 आहेत ना, आपण 60चं केलं. मग 30% म्हणजे किती? ह्या 10 ला 60 ला 3 ने गुणा, 30% येतील. 6 त्रिक 18 आणि तो शून्य देऊन टाका. 180. आता 40% म्हणजे किती? 40% म्हणजे किती? 10% तुम्हाला 60 माहिती आहे. त्या 60 म्हणजे त्या 6 ला 4 ने गुणा, 6 चोक 24 आणि त्याच्यावर 1 शून्य देऊन टाका. बरोबर आहे. बघा उदाहरण किती बरोबर सुटत चाललंय. आपण फक्त 10% काढलेले आहेत. ओके, 10% काढलेले. 50% म्हणजे किती? त्याच्या निम्मे, 600च्या निम्मे. आणि 60 जर तुमचे हे असतील तर त्याला 5 ने गुणा, 6 पंचे 30 म्हणजे हे झाले 50% बरोबर 30 आणि वरचा शून्य देऊन टाका 300. मग तुम्ही म्हणाल सर 60% म्हणजे किती? 6 ने 60 ला गुणा, 6 6 36. हा इथं पाढा चाललाय बघा, 36 आणि वरचा शून्य देऊन टाका. मग आता असे झाले तुमचे हे 90 आहे इथं. ओके ठीक आहे, 90 आपण 90 करून घेऊ. 90चा गुणाकार करू. ठीक आहे, 90% काढायचे. मग आता 10% तुम्हाला माहिती आहे 60. मग त्याला 9 ने गुणा, 6 9 किती? 54 म्हणजे 90% बरोबर 54 आणि तो 1 शून्य द्या, 540. आणि 60चा 600चा 100% म्हणजे सगळे मार्क एका विद्यार्थ्याला पडले 100%. म्हणजे ह्या 60 ला 10 ने गुणा, 600 उत्तर. अहो एवढे टक्के म्हणजे हा पाढाच आहे सगळा. 6चा पाढा म्हणा, त्याच्यावर मार्क द्या. तोच आहे बघा इथं. 60% 10%, 6चे 10%, 6 1 6, 20%, 6 दुनी 12 हे इथं आणि शून्य दिला. 6चे 30% म्हणजे 6 त्रिक 18 शून्य दिला. 6चे 600चे 40%, 6 चोक 24 आणि 600चा शून्य दिला. 600चे 50% म्हणजे 6 पंचे 30 आणि 1 शून्य दिला. 600चे 90, 6 9 54 आणि 1 शून्य दिला. झालं ना उत्तर. एखाद्या याची टक्केवारी काढणे म्हणजे तो पाढाच म्हणणे. मला हेच समजून सांगायचं होतं. बरोबर आहे. मग हे तो एक चित्रपटातला डायलॉग आठवतो मला, 3 इडियट मधला, अरे भाई कहना क्या चाहते हो. तर त्याच्यामध्ये आसान भाषा में ऐसा आहे, सोप्या भाषेत असा आहे, तो पाढा म्हणणे म्हणजे त्या गणिताची टक्केवारी करणे. बरोबर आहे. आता हेच समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला परत एक स्वतंत्र पाढा आणि टक्केवारी घेतो. ओके चल.
500, आता मी इथं तुम्हाला 500चे 10, 20, 30% काढायला लावले आणि इथं पाडा लिहिलेला आहे. हे तुम्हाला गणित सुद्धा करायची गरज पडणार नाही, इतकं सोपी क्रिया आहे. इकडे लक्ष द्या. 500चे 10% एकदा काढून दाखवतो मग तिकडे समजून सांगतो. 500 गुणिले 10 भागिले 100 किंवा 500 भागिले 10, हे हा शून्य गेला, हा शून्य गेला, हे झाले 50. हेच उत्तर यांनी पण येतं. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, उरले किती? 50. हे आले तुमचे 500चे 10%. आता इकडे लक्ष द्या. 500चे 10, इथं शून्य द्या, 5 1 5 आणि इथं शून्य द्या, किती झाले? हे 50 झाले. बरोबर आहे. आता 500चे 20%, इथं शून्य द्या आणि इथं शून्य द्या, हे झाले 100. 5चा पाडा 2 पर्यंत म्हणला का 20%. 500चे 30%, इथं शून्य द्या आणि इथं शून्य द्या, हे झाले तुमचे 500चे 30%. त्याच्यानंतर हे इतकं सोपं आहे. त्याचे टक्के करणे म्हणजे तेवढा पाडा, तिथपर्यंत म्हणणे. त्याचे टक्के करणे म्हणजे तेवढा पाडा. 500चे 40%, हे इथं 40%, ह्या इथं 40%, हा 40%, हा शून्य. 5 चोक 20, बरोबर. 500चे 25%, 50%, बरोबर. इथं पहा, हा शून्य द्या आणि इथं एक शून्य द्या, म्हणजे 5 5 25. 500चे 60%, हा इथं एक शून्य द्या आणि हा शून्य द्या, 5 30, हा शून्य 500चा 300. 500चे 70%, हा शून्य आणि हा इथं शून्य देऊन टाका, पाडाच येतो. 5 7 35. आता इथं दिले 500चे 40%, हा इथं 80%, मग इथं शून्य द्या, झाले 400. आणि 500चे 100%, म्हणजे हा 10 इथपर्यंत, हा शून्य, हे 500चे 100%. इतकी सोपी आहे टक्केवारी काढणं. म्हणजे 5चा पाडा 1 पर्यंत म्हणला का 10% येतो. कारण 5चा पाडा हा शेवटी 50 येतो आणि 1ला पहिल्याला 5 येतो. म्हणजे आता इथं विचार करा, ह्या 50चा हा झाला 10%, मग 20% झाला 10, मग 30%, इथं झाला 10, 20%, मग इथं झाला किती झाला? 15, हा 30%, हा झाला 20 40%, हा झाला 500चा 25 50%. पाडाच म्हणायचा आहे, पाडाच म्हणायचा आहे, बरोबर. टक्केवारी खूप सोपी आहे. गणितात कधी कधी सगळे टक्के एकत्र करून काढता येतात, सगळे वेगळे ठेवून करता येतात. ठीक आहे. आता हा टक्केवारीचा रिव्हिजन सेट मी थांबवतोय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा, घटक आवडला तर लाईक करा. ओके, चला, गुड डे, बाय.